मित्रांनो, आय टी क्षेत्रातील कंपन्यांचा क्युम्युलेटिव्ह ॲन्युअल ग्रोथ रेट म्हणजेच आर्थिक वृद्धीचा वार्षिक दर हा 2018 ते 2022 या काळात 10 ते 12% दराने प्रगती करत होता. परंतु हा दर गेल्या काही वर्षात खाली आलेला आहे. खाली म्हणजे किती? तर अवघ्या 2%वर. तर परिणामी भारतीय आय टी कंपनीच्या अस्ताला सुरुवात झाली आहे का? भारतीय आय टी कंपन्यांच्या अंताचा हा आरंभ आहे का? याचा आपण आज विचार करणार आहोत. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा सॉफ्टवेअर या क्षेत्रात एवढे कमालीचे बदल वेगाने घडत आहेत की त्याच्याशी जुळून घेणं हे अवघड होत चाललेलं आहे. आता याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. मित्रांनो, 283 अब्ज डॉलरचा महसूल असलेला भारताचा माहिती तंत्रज्ञान उद्योग हा एका मोठ्या बदलामुळे अडचणीत आला आहे. आणि हा बदल कुठला आहे? तर तुम्हाला माहिती असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम प्रज्ञा या एका गोष्टीने या क्षेत्रात उलथापालथ घडवून आणलेली आहे. आणि याबद्दलचा असा अहवाल कुठे आला आहे? तर द 2028 ग्लोबल इंटेलिजन्स क्रायसिस यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. आणि सिट्रिनी रिसर्च ही संस्था त्या पाठीमागे आहे. आता तुम्ही आपल्या भारतीय आय टी कंपन्यांचा विचार करा. कुठल्या? TCS, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, LTI, माइंड ट्री, कॉग्निझंट या सगळ्या कंपन्यांनी जवळपास 5 लाख लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. आणि तिथे काम करणारे कर्मचारी हे किमान 10 ते किमान 25 वर्षाचा कामाचा अनुभव असलेले आहेत. आता ह्या कंपन्यांना गेले कित्येक वर्ष आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून किंवा युरोप, अमेरिका, प्रगत देश जे आहेत त्यांच्याकडून कोट्यावधीची कंत्राटे मिळत होती. कारण युरोचा जो भारतातला दर आहे, म्हणजे विनिमयाचे दर, एक्सचेंज रेट, त्यामुळे त्या लोकांना भारताकडे काम सोपवणं हे तुलनेनं कमी खर्चाचं, स्वस्त पडत होतं. कारण $1 म्हणजे 70-80 किंवा 90 रुपये गृहीत धरलं किंवा €1 म्हणजे 50-60 रुपये गृहीत धरलं तर त्यांचं ते काम $डॉलरमध्ये करण्यापेक्षा भारतीय रुपयात करणं स्वस्त होतं. कारण भारतात मनुष्यबळ स्वस्त होतं. आय टी क्षेत्रातले तज्ज्ञ भारतात उपलब्ध होते. तथापि आता या सगळ्यांना ओहोटी लागणार आहे, विशेषतः 2027 पासून नंतर. ह्याचं कारण काय? तर अँथ्रोपिक क्लॉड या AI टूलने IBM या कंपनीसह सगळ्यांची झोप उडवलेली आहे. आणि ह्या अँथ्रोपिक क्लॉड याने कोबॉल या संगणकीय भाषेलाच आव्हान दिलं आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रॅममुळे याच्यातले काही ॲडव्हान्स फीचर येत्या काही वर्षात उपलब्ध होणार आहेत. आणि मित्रांनो, याच्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की हे येणारं आव्हान ओळखून आपला धंदा, आपला व्यवसाय हा घटत जाणार आहे हे ओळखून TCSने नुकत्याच 12,000 नोकऱ्या कमी केलेल्या आहेत. आणि एक असा जागतिक अंदाज आहे की 2026 ते 2028 किंवा 29 पुढच्या 2 ते 3 वर्षात 5 लाख नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे आय टी क्षेत्रातील. कारण
आर्टिफिशियलमुळे कामाच्या वाढत्या वर्क ऑर्डर ह्या घटत जाणार आहेत आणि ज्याच्याकडे कौशल्य नाही, ज्याच्याकडे नवनवीन शिकायचं तंत्रज्ञान, माहिती, त्याच्यानंतर त्याच्यातला अनुभव नाही, अशा मध्यम आणि वरिष्ठ श्रेणीतील लोकांच्या नोकऱ्या या येत्या काही काळात नाहीशा होणार आहेत. ते बेघर नाही, ते बेकार होणार आहेत. कारण नोकरीच नाही, अत्याधुनिक काळाशी सुसंगत असं ज्ञान आणि कौशल्य त्यांच्याकडे नाही. त्यामुळे बाजारात त्यांची किंमत शून्य होणार आहे. AI काय करतंय तर कोडिंगपासून कस्टमर केअर, कोडिंगपासून पब्लिक रिलेशनपर्यंत या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मजल गेलेली आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की हे जे आंथ्रोपिक मी जे तुम्हाला सांगितलं, क्लॉड, ह्याच्यामुळे काय झालं तर कोबोल ही जी भाषा प्रणाली होती ती 1959 साली IBM मार्फत विकसित करण्यात आली होती. त्याच्यामध्ये डेटा प्रक्रिया, पेमेंट प्रक्रिया, रिटेल व्यवहार हे सगळं हाताळण्यासाठी उपयुक्त असलेली संगणकीय प्रणाली होती. ती आजही बँका, विमा, सरकारी कार्यालय, विमानतळ इथे कार्यरत आहे. आता ती त्या काळापासून 2026पर्यंत ती आउटडेट ठरत असतानाही त्याच्या प्रणालीतील अमर्याद डेटा आणि गुंतागुंतीचं जे प्रोग्रॅमिंग आहे त्यामुळे ती बदलणे, ती रिप्लेस करणे कोणालाही जमलेलं नाही. आणि तसं जर करायचा कोणी प्रयत्न केला तर त्याला खूप वेळ लागणार आहे, त्याच्यामध्ये कोट्यावधी डॉलर खर्च होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांनी त्या जुनाट प्रणालीवर कारभार 2026पर्यंत सुरू ठेवलेला होता. आता अँथ्रॉपिक क्लॉड आलंय, ते काही महिन्यात ह्या सगळ्या प्रणालीची जागा घेण्याची शक्यता आहे, काही वर्षात आपण म्हणूया. आणि त्यामुळे खर्चात 20% बचत होणार आहे. आणि ह्याचा सगळ्यात जास्त फटका कोबोल ही भाषा निर्माण करणाऱ्या IBMला बसणार आहे. आणि अमेरिकी शेअर बाजारातले IBMचे शेअर ह्या घटनेनंतर हे 13% घसरलेले आहेत. आणि भारतीय IT कंपन्यांनी सुद्धा आपटी खाल्लेली आहे. आता भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा आपण जर विचार केला तर आपण लक्षात घ्यायला हवं की या कंपन्यांची सुद्धा कार्यप्रणाली ही कोबोल आधारितच आहे. आणि या कोबोल आधारित संगणकीय प्रोग्रॅमिंगमध्ये निरंतर कोडिंगचे बदल करायचे असतात. आता हे कोडिंगचे बदल नाही केले तर तुम्ही अद्ययावत अशा विविध मागण्या आणि त्या मागण्या पुरवण्याची सेवा या कामात मागे पडता. त्यामुळे कोडिंगचे निरंतर बदल करण्यासाठी अमेरिकन डेव्हलपर कंपन्या या प्रचंड असं शुल्क आकारत असतात. त्या मानाने जसं मी सुरुवातीला सांगितलं की भारतीय रुपया हा विनिमयाच्या दरात त्या मानाने स्वस्त आहे. $1, €1 ह्याच्या बदल्यात 70, 80, 90, 100 रुपये प्राप्त होतात. त्यामुळे भारतीय IT कंपन्यांच्या पथ्यावर ही बाब पडली आणि TCS, इन्फोसिस आदी कंपन्यांनी कोबोलचे कोड अद्ययावत करण्याची कोट्यावधीची कंत्राटे भारतीय कंपन्यांनी मिळवली. जिथे प्रोग्रॅमिंगमधील एक ओळ ही दुरुस्त करण्यासाठी अमेरिकन कंपन्या $10 ते $12 घेतात किंवा घेत होत्या, किंवा भारतीय कंपन्या घेत होत्या. अमेरिकन कंपन्या कदाचित जास्त घेत असतील. आता क्लॉड म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे अँथ्रॉपिक क्लॉड आलं आहे, हे क्लॉड अवघ्या $2 हे कोडिंगचं काम दुरुस्त करून देणार आहे. त्यामुळे IT कंपन्यांच्या सगळ्या व्यवसाय धोरणांवर गदा कोसळलेली आहे. त्यांचे शेअर समभाग हे कोसळत आहेत. आणि भारतीय बाजारातील निफ्टीच्या IT निर्देशांकाने सुद्धा 6,04,000 कोटी रुपयांचे भांडवल गमावलेले आहे. आता ते गमावणार, पुन्हा ॲव्हरेज म्हणजे सरासरीला येणार, स्थिर होणार, ह्याच्यात सगळा वेळ जाणार आहे.
आता एक AI प्रोग्राममध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपिंग, संगणक प्रोग्रॅमिंग, डेटा एंट्री, सायबर सुरक्षा, त्याच्यानंतर आणखी काही त्याच्यामधले अद्ययावत सगळे गोष्टी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे क्लॉड हे IT क्षेत्रातील विद्यमान व्यवस्थेला आव्हान देत आहे. आता भारतीय कंपन्यांचा विचार केला तर भारतातील IT कंपन्यांसमोर जे आव्हान आहे ते आव्हान 2022 साली ChatGPTच्या प्रणाली आल्यापासूनच निर्माण झाली होती, म्हणजे आव्हान उभं राहिलं होतं. आता ही जी AI प्रणाली आलेली आहे ती संगणकाशी संबंधित कामे असलेल्या अनेक नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालवणारच आहे असा अंदाज जेव्हापासून व्यक्त झाला गेल्या काही वर्षापासून, त्या क्षणी आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी IT कंपन्यांमधून आपली गुंतवणूक काढायला सुरुवात केली होती आणि तिथेच IT कंपन्यांचे समभाग, शेअर्सचे बाजारभाव हे घसरले होते. म्हणजे मी जे सुरुवातीला सांगितलं की क्युम्युलेटिव्ह ॲन्युअल ग्रोथ रेट हा 2018 ते 2022 या काळात या IT क्षेत्रातील कंपन्यांचा 10 ते 12 होता. तो यावर्षी म्हणजे 2024-25 या काळात 2% आला. हे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे. त्यामुळे IT क्षेत्राला मोठी झळ बसणार आहे. क्लॉडचा अवतार हे अंताचं आरंभ सूत्र आहे का मध्यंतर आहे हे कळायला काही दिवस लागणार आहेत. परंतु AIमुळे भारतीय कंपन्या, IT कंपन्यांच्या अस्ताची सुरुवात होत आहे का काय अशी आशंका मला येते. आता तडातड किंवा पटापट IT क्षेत्रातील कुठल्या भागातील लोकांचे जॉब जाणार आहेत, कुठल्या भागातील म्हणजे जे कुठल्या क्षेत्रात काम करतात त्यांचे जॉब जाणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो. पायाभूत सुविधा व्यवस्थापन म्हणजे सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर्स, प्रोग्रामिंग याच्यामध्ये जे पायाभूत सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काम करतात त्यांचे जॉब जाणार आहेत. त्या विभागातील कर्मचाऱ्यांचे, ज्यांच्याकडे मिनिमम टेक्निकल स्किल असलेले मॅनेजर आहेत त्यांचे जॉब जाणार आहेत. टेस्टिंग आणि बग्स शोधणारे त्यांचे जॉब जाण्याची शक्यता आहे. बेसिक टेक्निकल सपोर्ट देणारे त्यांच्यावरही गंडांतर आहे. नेटवर्क आणि सर्व्हरचं काम करणारे त्यांनी सावध राहायला हवं. अशा 4 ते 5 लाख IT क्षेत्रातील लोकांचे जॉब जाण्याची शक्यता येत्या काही वर्षात आहे. कस्टमर डिमांड ही बदलत जाणार आहे. ती पुरी करण्यासाठी लागणारं कौशल्य IT क्षेत्रातील लोकांकडे नाही. त्यामुळे त्यांचे जॉब जाणार आहे असं अनअर्थ इन्साईट या संस्थेचे गौरव वासू यांनी नमूद केलेलं आहे. त्यामुळे जे फ्रेशर्स आहेत, ज्यांना 4 ते 10-12 वर्षाचा अनुभव आहे त्यांनी सावध व्हावं. IT क्षेत्र ज्या वेगाने वर गेले त्या वेगाने ते खाली यायला सुरुवात होईल असं मला वाटतं. हा व्हिडिओ मी सविस्तर केला कारण IT क्षेत्र ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं 283 अब्ज डॉलर म्हणजे 283 गुणिले 100 एवढे कोटी डॉलर, म्हणजे 283 गुणिले 100 गुणिले $1 म्हणजे 90 ते 100 रुपये, एवढ्या कोटी रुपयांचं महसूल मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. त्यामुळे या व्यवसायामुळे भारत देशाला परकीय चलनसुद्धा मिळतं, अनेक लोकांना नोकऱ्या मिळतात, त्यांचं जीवनमान सुधारलेलं आहे. त्याच्यावर जर कुऱ्हाड कोसळली किंवा वीज कोसळली तर काय होऊ शकतं याची जाणीव मला या व्हिडिओच्या निमित्ताने करून द्यायची होती. मला कुणाला घाबरवायचं नाही, परंतु जे वास्तव आहे, व्यवहारात जे घडतं आहे ते तुमच्या पुढे मांडणं हे माझं कर्तव्य आहे. कारण मी अनवट वाटेवरचा प्रवासी आहे, वाटसरू आहे, वारकरी आहे. सत्य कटू असलं तरी ते सांगणं माझं काम आहे. येणारं संकट, येणारं आव्हान ओळखून आपण आपल्यात बदल करणे, आपली कार्यकुशलता वाढवणे आणि आपली नोकरी सुरक्षित राखणे गरजेचं आहे. कारण नोकरीवर
गृहकर्जाचे हप्ते, वाहनाचे हप्ते, वैयक्तिक कर्जाचे हप्ते, आपलं घर, आपलं कुटुंब, पत्नी, मुलगा मुलगी, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, आईवडिलांचा दवाखाना, त्यांचं रुग्णालय, तपासण्या, मौज मजा, मस्ती, आंतरराष्ट्रीय टूर, हे सगळं अवलंबून आहे. तेव्हा सावध सावध सावध. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. ही रील कशी वाटली मला सांगायला विसरू नका. मला फॉलो करा. अनवट वाट या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे रील, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.